तर नमस्कार मित्रांनो, आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि आम्ही आज स्वामींच्या मंदिरात चाललो आहे कारण सकाळी अभिषेक आहे. आत्ता वाजले सकाळचे 7 आणि आम्ही दोघंही असं रेडी झालो आहे मस्तपैकी. खूप छान दिवस जाणार आहे, सकाळपासूनच सुरुवात छान झाली आहे. तर तुम्हा सगळ्यांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. भेटत आपण आता मंदिरामध्ये. बघू शकता सकाळ सकाळ धुकं कसं पसरले कारण थंडीचे दिवस आहेत सध्या. खूप छान वाटते वातावरण. पहिल्यांदा जेवढा लवकर उठून चाललं आम्ही, जवळजवळ 5:30 वाजता आम्ही उठलो होतो दोघं पण. तर आम्ही आलोय आता श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, इंदापूरचं आहे. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर खूप छान मंदिर आहे. तर मंदिरात आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण आता पाय धुवून घेऊयात स्वच्छ, कारण की इथली हे एक परंपरा पद्धत म्हणता येईल. आणि हे आहे आमच्या इथलं स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर. खूप छान मंदिर आहे आणि स्वामी महाराज आता सध्या रेडी होत आहेत आणि आम्ही आता अभिषेकाला बसलो आहे. स्वामींचा छान अभिषेक सुरू आहे. त्यानंतर आम्हाला थोडा वेळ त्यांनी बाहेर बसवलं कारण की स्वामी तयार होत होते आणि नंतर ते आम्हाला आतमध्ये बोलवणार होते. नंतर आता आम्ही आरतीसाठी तयार होतो, म्हणजे सगळ्यांना आरती ती मिळत होती हळूहळू, तुम्ही बघू शकता. आणि खूप छान प्रसन्न असं वाटतं. आज त्रिपुरी पौर्णिमा असल्यामुळं मंदिरात सजावटीचं कामही चालू आहे. हे हवनकुंड आहे आणि हे हवनकुंड आहे. इथं होम वगैरे असतात दर पौर्णिमेला. हा बघू शकता मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. खूप छान मंदिर आहे आणि आज संध्याकाळी इथं महाप्रसाद सुद्धा आहे त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त. आणि इथला परिसर एकदम सुंदर आहे. असं झाडं वगैरे छान आहेत, म्हणजे एकदम भक्तिभावाने इथली लोक सगळे पूजा करतात. वातावरण पण एकदम जबरदस्त आहे. खूप लांबून लोक येतात आणि इथलं मंदिर हे खूप फेमस झालं आहे आजकाल. लांबून लांबून लोक म्हणजे थांबतात, इथे येतात दर्शनासाठी.